महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर असं ठरवण्यात आलं की 48 लोकसभा मतदारसंघामध्ये ही बैठक घेऊन त्यांचं मनोगत जाणून घेतील। त्यासोबतच विधानसभेच्या दृष्टीनं बूथ व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जाईल आणि विधानसभेमध्ये महायुतीला संपूर्ण यश मिळवण्याकरता या बैठकीमध्ये पाया रचल्या जाईल। आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रामधले भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रभारी, त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या संचालन समितीमध्ये काम केलेले माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे अमरावती लोकसभेकरता निरीक्षक म्हणून आले आणि आज त्यांनी करण्यात आला एकमताने। आणि त्यासोबतच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा करण्यात आली आणि त्या संदर्भात आता ते कार्यकर्त्यांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत। हे विश्लेषण राज्य पातळीवर प्रत्येक निरीक्षकाकडून गेलेल्या रिपोर्टनुसार होईल आणि त्या संदर्भात चर्चा करण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। विधानसभेमध्ये चांगले यश मिळवण्याकरता महायुतीने जी दमदार पावलं टाकणं सुरू केले आहे त्यामधली ही महत्त्वाची स्टेप होती। मी आशिषजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। प्रदेश भाजपातर्फे आयोजित या प्रदेश भाजपातर्फे अमरावती लोकसभेच्या भाजपा उमेदवारांच्या झालेल्या पराभवाची कारण मीमांसा व्हावी या दृष्टीने आयोजित सभेमध्ये अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाने सर्वांनी सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा त्यानिमित्ताने प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मागील 10 वर्षामध्ये सातत्याने विकासोन्मुख जे कामं झाले त्याला अग्रेसर करण्यासाठी येणारे 5 वर्ष देखील यशस्वीरित्या मोदीजी देशवासियांना समोर नेण्याचं त्यांचं ध्येय या सर्व संदर्भामध्ये अभिनंदनाचा प्रस्ताव सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पारित केला। मोदीजींना त्यांच्या या कार्यकाळासाठी त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांचं बळ हे सातत्याने नक्कीच राहील आणि या सर्व संदर्भामध्ये जेव्हा कुठं आनंद आम्ही सर्वजण व्यक्त करत असताना अमरावतीची जागा देखील भाजपाची येईल अशी शाश्वती असताना किंचितच्या अशा फरकाने अमरावती लोकसभेची जागा ही भाजपा पराभूत झाली त्याचं शल्य देखील कार्यकर्त्यांनी आपल्या याच्यामध्ये बोलून दाखवलं। मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले आंबेडकरांचा वारसानी चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये भेद निर्माण करून वातावरण कलुषित करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं। त्यामध्ये जनता थोडेफार का होईना वाहून गेली। महायुतीचा त्यानिमित्ताने आपल्या लोकसभेमध्ये पराभव झाला। नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोबल उंचावून पुनश्च एकदा पक्षाच्या बांधणीकरता प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचे मतं वाढवण्याकरता पूर्ण ताकदीने समोर जाण्याचा निर्धार देखील आजच्या बैठकीमध्ये नक्कीच व्यक्त करतात। त्याचसोबत ज्या विविध नॅरेटिव्हची कारण मीमांसांची आपण सर्वजण प्रसार माध्यमांवर, सोशल मीडियावर, युट्यूब चॅनलवर आपल्या लेखणीद्वारे न्यूज पेपरच्या माध्यमातून समोर आणतायत त्याची देखील दखल घेत शेतकऱ्यांमध्ये विशेष करून सोयाबीन कापसाच्या शेतकऱ्यांमध्ये
युवकांमध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, महिलांमध्ये असेल, या सर्व याच्यांवर कार्यकर्त्यांनी एकमुखाने केंद्र आणि राज्य सरकारकडून त्याच्यावर उपचार व्हावा, त्याचं निराकरण व्हावं, तातडीने व्हावं, या दृष्टीचा देखील सूर नक्कीच ऐकायला मिळाला. आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तर्फे राज्य सरकारला त्या निमित्ताने मागणी आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या निमित्ताने यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर पडलेले भाव आणि त्यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान याची तातडीने भरपाई नक्कीच राज्य सरकारने करावी. या पद्धतीने धानाला हेक्टरी अनुदान सरकार देतं, त्याच पद्धतीने विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथे मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची आणि सोयाबीनची लागवड करण्यात येते. त्या भागामध्ये सरकारच्या तर्फे अपेक्षित आहे, राज्य सरकारच्या तर्फे, की हे अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात यावं. कालच केंद्रीय सरकारने हमीभाव कापसाचा असेल, सोयाबीनचा असेल, तो वाढवलेला आहे. त्याचं देखील नक्कीच कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलं आहे. बाजूच्या लगतच्या मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने लाडली बहना योजना महिलांसाठी राबविण्यात येते, महाराष्ट्रामध्ये देखील ती प्रत्येक महिलेला लागू व्हावी, ह्या संदर्भाची देखील मागणी कार्यकर्त्यांच्या तर्फे नक्कीच सरकारला होत आहे. त्याची देखील जाणीव आम्ही प्रदेश भाजपाला करून देणार आहे. आणि रखडलेल्या शासनाच्या भरत्या ह्या येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात याव्या, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा, युवतींचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. या सर्व संदर्भात देखील ज्या कार्यकर्त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या आम्ही आमच्या अहवालामध्ये प्रदेश भाजपाला आणि त्याच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करू. आणि या सर्व संदर्भामध्ये राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, एकनाथ शिंदे सरकारने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आजच्या या बैठकीत करण्यात आली. जे रुसवे फुगवे राजी नाराजी त्या निमित्ताने उमेदवारीच्या संदर्भात होती, ते सर्व विसरून कार्यकर्त्यांनी एकोप्याने एक दिलाने काम केले आणि फक्त 19,000च्या फरकाने उमेदवार पराभूत झाला. त्याला कुठेही न जुमानता प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवाराने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन धन्यवाद यात्रा काढण्याचे देखील प्रदेश भाजपाचे जे निर्देश आहेत त्याचं तंतोतंत पालन जिल्हा भाजपाच्या तर्फे लवकरच करण्यात येणाऱ्या पेरण्यांच्या त्या निमित्ताने अवधी निघाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये धन्यवाद यात्रा आणि सर्व मतदारांचे आभार त्या निमित्ताने करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण त्या निमित्ताने यांना सांगितलं आहे. त्याचं देखील पालन हे लोक करतील. विविध विषयांवर जी चर्चा झाली, अभिनंदनासाठी ठराव मांडत असताना जयंतरावजी ढेंजकर असतील, बाकीचे सगळ्या लोकांनी जे मुद्दे मांडले त्याची तपशीलवार नोटशीट आपल्या सर्वांना हार्ड कॉपी दिली आहे. आपल्या ईमेलवर देखील त्याची प्रत देण्यात येईल आणि ती देखील आपण आपल्या सर्व वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रकाशित करावी अशी विनंती करतो. सोबतच आमच्या विशेष करून प्रदेश अध्यक्षांनी आपल्या सर्वांना माहिती आहे 1.5-2 वर्षामध्ये संघटनेमध्ये नवं चैतन्य आणलं. पायाला भिंगरी लावून ते प्रत्येक तालुक्यामध्ये फिरले. दुसरीकडे सामान्य शेतकऱ्याच्या हातून स्वतःचे पाय धुणारे प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आपण पाहिले. मागावी सामान्य शेतकऱ्याच्या हातून स्वतःचं पाद्यपूजन करून घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा त्या निमित्ताने अपमान केला आहे. या नाना पटोलेंनी शेतकऱ्यांची त्या निमित्ताने माफी मागावी ही देखील मागणी आमची आहे. कालच्या दिवशी देखील ती मागणी केली, पण सातत्याने हायकमांडकडे माफी मागणारे नाना पटोले कुठेही गजानन महाराजांच्या भक्तांची माफी किंवा शेतकऱ्यांची माफी मागतील असं आम्हाला वाटत नाही. म्हणून त्यांचा धिक्कार आणि त्यांची निंदा त्या निमित्ताने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील आज केली.
धन्यवाद. नाही, आता आम्ही सगळ्यांसमोर ती सभा झाली. इंडिव्हिज्युअली आता आम्ही 3-4 तास सगळ्यांशी त्यानिमित्ताने वार्तालाप करणार आहे. पण नक्कीच जे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीचं त्यानिमित्ताने मनभेद धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये निर्माण केले, पराभव झाला. नाही, फूट आहे असं मला नक्कीच वाटत नाही. शेवटी युवा स्वाभिमानच्या नवनीतताई राणा या खासदार होत्या. त्यांना पक्षात आणून उमेदवारी दिली. त्याबद्दल कोणा कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काही तेव्हा मत असू शकेल, पण त्या सर्व राजी नाराजीवर पडदा पाडून सगळ्यांनी एकमताने काम केलं. आणि म्हणून आपण पाहतो जिथं 2-2 लाखांनी उमेदवार पराभूत झालेले याच्यात पाहिलं, तिथे फक्त 19-20 हजारांनी हे पराभूत झाले. म्हणजे आपले मतभेद विसरून सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी नवनीतताई राणांसाठी नक्कीच काम केलेलं आहे. ते शहराध्यक्षांचा मला फोन होता, परवाही होता, आजही सकाळी होता. त्यांना मुंबईला काम असल्यामुळे ते येऊ नाही शकले. तुम्ही भाजप आणि काँग्रेसचा दोन्ही प्रवास केला, भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे का असं वाटतं का तुमच्या गेल्या काही दिवसाच्या अनुभवात? नाही, आता सगळे काय वेगवेगळे प्रवाह पक्षामध्ये समाविष्ट त्या निमित्ताने होत आहेत. पण चांगल्या अर्थाने चांगलं काही असेल ते जर अंतर्भाव पक्ष करत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण हे जे झगडे भांडणं जे काँग्रेसचे लाथाळे आहे, त्या काँग्रेसमध्ये जेवढ्या असतात तेवढ्या भाजपामध्ये नक्कीच नाही आहे. इथे एका निष्ठेने, एका विचारधारेला मानणारे आणि प्रत्येक प्रवाह जो आला, प्रत्येक कार्यकर्ता जो पक्षात आला, त्याच्यावर नक्कीच एक डिसिप्लिन आणि शिस्त ही असते आणि त्याचं ते पालन करतात. त्याने असा ट्रेंड नक्कीच नाही आहे. संपूर्ण समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम, त्यांच्यामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम ज्या तडफेने विरोधकांनी केलं, त्याला उत्तर देण्यासाठी नक्कीच आम्ही कुठंतरी त्या तुलनेमध्ये कमी पडलो. त्याची आम्ही नक्कीच पुढच्या याच्यामध्ये खबरदारी घेऊन ते करू. मी स्वतःच म्हटलं ना, ती समजण्यामध्ये आणि त्याच्यावर तोड देण्यामध्ये आमच्याकडून दिरंगाई झाल्यामुळे हा फटका बसला. पण आता जेव्हा माहिती आहे तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी विशेष करून अग्रणी असा पक्ष आहे जो प्रत्येका गोष्टीवर निचोड शोधून काढेल. आणि त्या अनुषंगाने आमचं केंद्रीय पातळीपासून खालपर्यंत सगळी व्यूहरचना झाली आहे. निवडणुकीच्या तंत्रामध्ये अतिशय यशस्वी असलेले भूपेंद्र यादव असतील किंवा अश्विनी वैष्णव असतील, यांची महाराष्ट्राच्या त्या निमित्ताने प्रभारीपदी नियुक्ती परवा रोजी सन्माननीय जयप्रकाशजी नड्डा यांनी केलेली आहे. परवाच्या दिवशी तिथं दिल्लीला बैठक देखील झाली. परत 21 तारखेला विस्तारित कोर कमिटीची प्रदेश पातळीवर बैठक मुंबईला होते आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्या काही नुकसान झालं, ज्या काही चुका झाल्या, त्याचं निराकरण करून नवीन नॅरेटिव्ह हा आम्ही सेट केल्याशिवाय राहणार नाही. देखिए, नुकसान निश्चित तौर पे हुआ है. हमारी अपेक्षा की तुलना में जो सीटें आनी चाहिए थी वो नहीं आई है. पर ऐसा मुझे कोई एक सीट बताइए कि जहां पे इतना विरोध कोई उम्मीदवार को लेके हुआ होगा. अमरावती में ही थोडाफार प्रकारामध्ये राजी नाराजी होती, पण ती देखील मोठ्या मनाने सर्व भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मिटून काढली. आणि त्याच्याशिवाय मताधिक्य एवढं वाढण्या 5-5.5 लाख मतदान जे मिळालं आहे ते सर्व लोकांनी एकत्रित
येऊन काम केल्याशिवाय मिळालं नसतं. स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही म्हणून आमची सीट पडली, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणांनी परवाच जे काही कमतरता असेल, जो काही पराभव झाला असेल त्याच्यामध्ये त्यांची काही कमी राहिली असेल असं म्हटलंय. पक्षाच्या तर्फे, भारतीय जनता पार्टीच्या तर्फे इथे स्टार कॅम्पेनर अमित भाई पासून, देवेंद्रजींपासून, मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण त्या निमित्ताने आले. सर्व नवचैतन्य आपल्याला पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालं आणि म्हणूनच एवढे चांगली मतदान एवढ्या अशा विपरीत काळामध्ये देखील नवनीतताई राणा यांनी घेतले. आपण म्हणत आहे हमेशा की जातीमध्ये काँग्रेसने टाकलेला आहे, त्यामुळे आम्हाला पराभूत करायला आपले जे अमरावतीचे उमेदवार होते हे सुद्धा त्या काँग्रेस बोलत होते की पोलीस देश में रहना है तो देश करना पडेगा का, याला पाहता या उमेदवारांना धक्का होता असं मला वाटतं? नाही, हे मी ऐकलं नाही, याबद्दल त्यात जास्ती बोलू शकेल. पण नक्कीच एक आम्हाला 19-20 हजार मतं कमी मिळण्याचं अजून एक कारण जे शोधून काढलं कार्यकर्त्यांनी, विशेष करून इलेक्शन कमिशनकडे आम्ही तातडीने त्या निमित्ताने धाव घेणार आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती शहरामध्ये 4-5 सदस्यांचं जर कोणतं कुटुंब असेल तर 2 सदस्य एका बूथवर, 3 सदस्य दुसऱ्या बूथवर. मागच्या वेळेस जो बूथ क्रमांक 5 जणांना एकत्र होता तो यावेळेस बदलला. ह्या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून मोठा घोळ झाला. अमरावती शहरामध्ये जवळपास 1.5 लाख मतदान हे या कारणासाठी होऊ शकलं नाही, जो गडकरी साहेबांच्या टीमने नंतर आढावा घेतला. तसंच पुष्कळशा मतदानावर रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा बूथची फेररचना व्हावी, अ आणि ब करून 2 तिथं बूथ करण्यात यावे. मतदार यादीची त्यानिमित्ताने फेररचना व्हावी. पुष्कळशे लोक ग्रामीणमध्ये असतात पण तरी शहरामध्ये त्यांचे नावं दिसतात. या सर्वासाठी आमचे पन्ना प्रमुख, आमचे बूथ प्रमुख, आमचे वॉरियर्स हे त्यानिमित्ताने बूथ मध्ये जाऊन विद्यमान मतदार यादीचं वाचन करणार आहे. त्याच्यावरचं असलेलं ऑब्जेक्शन हे आम्ही येणाऱ्या 17 जुलैपर्यंत रिटर्निंग ऑफिसर असेल, SDO असेल, जे कोणी तिथचे असतील त्या सर्वांपर्यंत पोहोचून आमच्यापर्यंत कडून तर नक्कीच, पण आमची त्यानिमित्ताने इलेक्शन कमिशनला विनंती आहे की BLOच्या माध्यमातून आपण देखील प्रत्येक घरापर्यंत जाऊन फेर तपासणी या मतदार याद्यांची करावी, जेणेकरून येणाऱ्या विधानसभा असतील किंवा बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यामध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजावण्यामध्ये त्रास नाही झाला. पार्टी के पास अपना एक वोट बैंक है, आप कह रहे हैं आज 5 लाख वोट पार्टी के पास अपना एक वोट बैंक है, फिर क्या वजह है कि इनकमिंग है वो इनकमिंग को ध्यान में रखते हुए जो स्थानीय कार्यकर्ता है या स्थानीय पदाधिकारी है जो चुनाव लड़ने के इच्छुक है उनको हटाकर बाहर के लोगों को मौका देने का? नहीं, मैं तो ये इसके ऊपर बोंडे साहब ने चर्चा निश्चित तौर पे वहां पे की. अगर सिर्फ 19,000 से कैंडिडेट हारता है, इसका यही अर्थ था कि कैंडिडेट का सिलेक्शन बराबर हुआ. अगर किसी के आने से पार्टी बढ़ती है तो उसके लिए हमने उनको लिया और उसका फायदा हमको देखने को मिला. ऐसा है कि स्थानीय कार्यकर्ता जो पहले से भाजपा के साथ जुड़े हुए थे, आज से 20 साल 25 साल पहले से जुड़े हुए जो कार्यकर्ता है वो आज भाजपा के पास बाल घूम बैठे हुए, वो उसी सुविधा में क्या होगा? नहीं, उनका एक पार्टी में निश्चित तौर पे बड़ा सम्मान है. उनकी हर चीज पक्ष श्रेष्ठी सुनते हैं. उनको विश्वास में लेके ही अमरावती लोकसभा का भी निर्णय हुआ. ये मैं आपको पूरी जवाबदेही के साथ कहता हूँ. आप कैसे कह सकते? मैं कह रहा हूँ ना, पहले दिन सब लोग विरोध करके आए ना. वो उनका जो बोलना था वो बोल के आए, पर जब उम्मीदवारी दी गई तो पूरे ताकत के साथ उन्होंने उनका काम भी किया. यह भी उतना ही सच आश्वासन
पण ही आता ही मागणी करून काही सरकारवर अविश्वास आहे का? नाही, प्रोव्हिजन बघा असं होतं, आकडेवारी प्रत्येक जिल्हा पातळीवरून वरती माग मी जे समजलो, आता अनिल बोंडे साहेब कृषी मंत्री होते तर त्यांना जास्ती माहिती असेल, तर तिथे आकडेवारी सर्वत्र एकत्र करण्यामध्ये मंत्रालयामध्ये काही कारणास्तव अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. मधल्या काळामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागू झालं असल्यामुळे ते पैसे तेव्हा जाहीर जरी करून वाटता आले नाही, कारण की अजूनही 26 तारखेपर्यंत थोड्याफार शिथिल प्रमाणामध्ये आचारसंहिता लागू आहे. 27 पासून अधिवेशन चालू झाल्यानंतर सरकारने ही तातडीने जी जाहीर केलेली मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पोहोचावी, हे सामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ही नक्कीच वास्तविकता आम्ही पक्षाच्या कडे सांगू आणि गरज पडली तर सरकारकडे सांगू. आदरणीय डॉक्टर साहब, आपसे एक प्रश्न है मेरा. आपसे एक प्रश्न है मेरा. आज इधर आपसे प्रश्न है, भुयारी मार्ग जो है, ये भुयारी मार्ग पर भारत का नक्शा गलत चित्रित है. एक जगह नहीं, 3-4 जगह है. क्या ये ठीक करवाएंगे आप? भाजपा का कर्तव्य नहीं है? मैं डिटेल लेके आपको बताऊँ. चल, सर्व पत्रकार बंधूंचं, भगिनींचं खूप खूप धन्यवाद. चहा सगळं नाश्ता चहा नाश्ता